नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, जी काही मैदानी आता पोलीस भरतीची काही मैदानी चाचणी चालू आहे, त्याच्यामधील मुंबई लोहमार्ग या घटकाचे 21/2/2026 रोजीची जी काही मैदानी चाचणी झालेली आहे, त्याचे गुन्हे यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पहिल्यांदा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही PDF तेथे सविस्तरपणे पाहता येईल आणि अशाच नवनवीन अपडेट तेथे तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन 2024-25 करिता दिनांक 21/2/2026 रोजी हजर असलेल्या उमेदवारांचे शारीरिक व मैदानी चाचणीचे तात्पुरत्या स्वरूपातील गुन्हे यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा, येथे त्यांनी ही पुढे गुन्हे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यात बघा, तुमचा ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, नेम दिलेला आहे, पुढे चेस्ट नंबर आहे, बॅच नंबर आहे, जेंडर आहे, ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे, पॅरलल रिझर्वेशन, तुम्ही कोणत्या रिझर्वेशनमधून येतात, जसं की होमगार्ड झालं, अर्थक्विक अफेक्टेड झालं, पोलीस पाल्य, अशा कोणत्या प्रवर्गातून तुम्ही येताय ते रिझर्वेशन इथे दिलेलं आहे। पुढे हाईट आहे, नॉर्मल चेस्ट, एक्सपांडेड चेस्ट तुमची किती आलेली आहे तो कॉलम येथे पुढे देण्यात आलेला आहे। 100 मीटर रनिंग मार्क्स असतील, 1600 मीटर रनिंग मार्क्स असतील, शॉर्टपुट मार्क्स असतील आणि पुढे टोटल फिजिकलचे मार्क्स हे देण्यात आलेले आहेत। आणि जो काही तुमचा रिझल्ट आहे पास फेलचा, तो रिझल्ट येथे देण्यात आलेला आहे। तर बघा, बऱ्याच उमेदवारांना येथे 40+ मार्क्स हे दिसत आहेत। असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांना 40+ चांगल्यापैकी मार्क्स हे मिळालेले दिसून येत आहे। तर बघा, ही जी गुन्हे यादी आहे ही मुंबई लोहमार्ग या घटकाची गुन्हे यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही जी काही यादी आहे ही जवळजवळ 1516 उमेदवारांची ही गुन्हे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि जर तुम्हाला सविस्तरपणे बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, तिथे मी ही PDF अपलोड केलेली आहे, तेथे जाऊन नक्की बघा। धन्यवाद।